या ठिकाणी क्रीडा आरोग्य नर्सरीला व्हिजिट देणारे सन्माननीय बाबासाहेब महाराज शिंदे जळगाव जालना जिल्हा हे या क्रीडा आरोग्य नर्सरीला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। या ठिकाणी लहान मुलांना जी कार्टून कॉम्प्युटर गेम मोबाईल गेम ह्याची जी आवड लागलेली आहे आणि ह्या आवडीचा गुलाबजाम ह्या मुलांच्या तोंडातून काढण्यासाठी बासुंदी खेळाची बासुंदी देणं गरजेचं आहे। या ठिकाणी हा प्रकल्प पाहण्यासाठी उपस्थित आहे। या ठिकाणी विपुल बाबासाहेब गवळी हा मुलगा या ठिकाणी बॉक्सिंग या संदर्भातलं प्रात्यक्षिक बाबासाहेब शिंदे सरांना दाखवत आहे। बाबासाहेब शिंदे सर हे आदरणीय असे प्रवचन करते, त्याचबरोबर कीर्तन करते आहेत, त्या रामकथा सुद्धा ते सांगतात। पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं हे अध्यात्माचं कार्य चालतात। मुलांच्या दृष्टीने हे चांगली पिढी घडवण्यासाठी या ठिकाणी आज त्यांनी बहुमूल्य पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब शिंदे सर जे कथा कीर्तन आणि प्रवचनकार म्हणून आहेत, त्यांना महाराज म्हणून ही उपाधी पण लावलेली जाते। तर सन्माननीय महाराज हे जालना जिल्ह्यातून आलेले आहेत आणि आळंदी या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावांनी फिरून ते समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन करण्याचं काम ते करतात। या ठिकाणी संत साहित्य आणि धार्मिक प्रचार आणि प्रसार करण्याचं अत्यंत अगम्य असं मोठं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे। आज त्यांचं या क्रीडा आरोग्य नर्सरी प्रकल्पाला या ठिकाणी व्हिजिट होती, तर त्या दृष्टिकोनाने आपण सरांशी संवाद साधतोय। नमस्कार सर। नमस्कार सर, काय सांगाल तुम्ही ह्या आजच्या प्रकल्पासंदर्भात? माझी अशी इच्छा आहे, इथे मी आलो, आपला हा क्रीडा संकुलन नरसिंह हे बघितलं की आनंद झाला मला। ज्या काळामध्ये जे मैदानी खेळ खेळायला जायचे तो काळ आता राहिला नाही। आताची मुलं टीव्हीचे गेम, व्हिडिओ गेम, मोबाईल, त्यांची ही पिढी आज बरोबर होऊ नये याच्याकरता एक काहीतरी प्रकल्प असावा म्हणून तुम्ही सुरू केला, मला आनंद वाटला। ज्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णाने हे कार्य हाती घेतलं, सवंगडी गोळा करायचे, नवीन नवीन खेळ खेळायचे, हमामा होतो तो, कबड्डी, आट्यापाट्या, सुरपावर असे जुने खेळ खेळायचे, मैदानी खेळ खेळायचे। ते काय खेळायचे त्याच्यातून एक बोध घ्यायचा सामान्य लोकांनी। काय बोध घ्यायचा? तो बोध म्हणजे की लोकांना आज ते कळलं पाहिजे, श्रीकृष्णाने ते खेळ खेळले नाही तर ते खेळ खेळून दाखवले, ते आपण आज खेळले पाहिजे, हे जुनी परंपरा जपली पाहिजे। म्हणून काहीतरी टेक्निकल खेळ खेळावा। आता खेड्यामध्ये तर टेक्निकल नसतं, परंतु सिटी भागामध्ये जागा कमतरता असते, पण काहीतरी टेक्निकल खेळ खेळावा म्हणून आमच्या सरांनी एक प्रकल्प सुरू केला। तो प्रकल्प इतका सुंदर आहे की एक लक्षात घ्या सर्वांना, मी सांगतो एक गोष्ट। एका तळ भरायचं असलं तर थेंबे थेंबे तळ साचे, तेव्हा तळ साचत असतं। जो छोटी मुलं असतात, ते नकळत मुलं असतात, त्यांना हे प्रकल्पाविषयी ही माहिती असावी, कारण की ते स्वतः त्यांचं जीवन आज तयार होऊ राहिलं आणि भविष्य काळामध्ये ते त्यांचं तळ पूर्ण होईल, भरून पूर्ण होईल आणि ते मोठे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक होईल। आणि मी सांगतो का, स्वतः मी हे अनुभवलेलं आहे। मला ही खेळण्याची आवड आहे, मी महाराज आहे असं नाही, मी प्रवचनकार आहे असंही नाही। मला देखील क्रिकेट, कबड्डी होतो तू हमावा ही माझी खेळाची आवड होती आणि मला हे आनंद वाटला। इथे मला येण्याचा इतका योग आला की सरांची भेट झाली। सांगायचं म्हणजे तुमचे सर्व जे आपले मुलं नातवंड काय असतील त्यांना सर्वांना हे सांगावं की आपले मुलं आज टीव्हीमध्ये काय करतायत आणि आपण यांना काहीतरी चांगल्या प्रकल्पामध्ये लावावं, म्हणून आपण हे कार्य हाती घेतलं पाहिजे। सर्वांना एक इच्छा आहे, माझी एक विनंती आहे की सर्वांनी हे कार्यामध्ये सामील होऊन सर्वांनी हातभार लावून आपले मुलं, आपल्या शेजारचे मुलं यांना सर्वांना एक चांगल्या परंपरेत, चांगल्या क्रीडामध्ये त्यांचा भाग घेण्यासाठी प्रवृत्त करावं, एवढीच माझी इच्छा आहे। ज्यांना हे आवडलं असेल त्यांच्यासाठी हे सांगतो, ज्यांना आवडतं त्यांनाही सांगतो की त्यांनी हे कार्य केलं पाहिजे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। धन्यवाद सर, थँक्यू।